Brought to you by Oxyridge. Manikchand Oxyridge, proudly Indian. हे देवा महाराजा, आमच्या या सरकारला काहीतरी चांगली सुबुद्धी दे. गणराया, संताप तर आम्हाला भरपूर येतो. म्हणजे दोनच महिन्यापूर्वी माझा एक चुलत भाऊ, माझं गाव विघवली आहे, विघवलीमध्ये 2च महिन्यापूर्वी कशाने येते त्याचा ॲक्सिडेंट होऊन, मोटरसायकल आणि कारचा ॲक्सिडेंट होऊन तो जागेवरतीच गेला. म्हणजे आम्हाला त्याला वाचवण्याचा त्याने आम्हाला चान्स पण दिला नाही. आता ते बोलतायत वर्षभरात करू, 2 वर्षात, तरी सुद्धा जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा रस्ता अक्षरशः आम्हाला समाधान वाटेल असं होत नाही. अजून आम्हाला शंका आहे की पुढच्या 2 वर्षात तरी होईल की नाही, त्याबद्दल शासन करतात. 18 वर्ष काही कमी नाही झाले तर त्याचं पुढच्या म्हातारपणापर्यंत तरी रस्ता बनवावा या लोकांनी, ही आमची इच्छा आहे. तर ही परिस्थिती नाहीच बदलली तर पुढचं काय पाऊल असणार? आत्तापर्यंत पाऊल उचलले, आम्ही मोर्चे काढले, रस्त्यावर बसलो. या आता जसे काही आमचे वरिष्ठ लोक आहेत ते ठरवतील तेच आम्ही सुद्धा, म्हणजे नव तरुण बोलता येईल आम्हाला, ते आम्ही त्यांच्यासोबतच राहू, एवढी आमची तयारी आहे. पूर्ण रस्ता बंद करण्याची सुद्धा तयारी आहे. आत्ता एवढं करू आम्ही. मुंबई गोवा महामार्गाची चित्तरकथा बघत बघत आम्ही माणगावमध्ये पोहोचलोत आणि माणगावमध्ये आल्यानंतर आम्हाला मुंबई गोवा महामार्ग संघर्ष समितीची काही मंडळी भेटली आहेत, जनाक्रोश संघर्ष समितीची काही मंडळी भेटली आहेत. तर बऱ्याच वर्षांपासून ही मंडळी जी आहे ती या महामार्गाच्या साठी काम करतायत. महामार्ग चांगला व्हावा, लवकर व्हावा, इथले खड्डे बुजवले जावेत आणि एकूणच वाहतुकीची जी व्यवस्था आहे ती चांगली व्हावी याच्यासाठी ते काम करतायत. त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार, आपलं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. मला एक सांगा की इतके वर्ष झाले, 18 वर्षांचा हा स्ट्रगल आहे तुमचा, तुमची समिती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते असं आम्ही ऐकलं आहे. काय तुम्ही नेमकं काय काम करता आणि तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतो? मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचं काम आम्ही मागचे 3 ते 4 वर्षापासून आम्ही करतो आहे. तर आम्ही म्हणजे बरेचसे आम्ही रस्त्याची आम्ही टेक्निकल माहिती घेऊन त्याच्यावरती पण आम्ही म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये शासकीय अधिकारी असतील, हायवेचे लोक असतील, PWDचे लोक असतील, त्यांच्यावर आमचं कंटिन्युअसली इंटरॅक्शन आमचं चालू असतं. त्यांच्यावर आमच्या कंटिन्युअसली मीटिंग पण चालू असतात आणि बरेचसे डॉक्युमेंट्स पण आम्हाला मिळाले आहेत. परंतु हे मुंबई गोवा महामार्गाचं काम आहे, म्हणजे फर्स्ट फेज आहे ती पळसपेपासून इंदापूरपर्यंत आहे. तर ती इंदापूरपर्यंत ती अजूनही 100% पूर्ण आहे ते झालेली नाही आहेत. बरेचसे ब्रिजेसचं काम अजूनही थांबलेलं आहे. एक तर नागोठण्याचा ब्रिज तो तर म्हणजे कधी कंप्लीट होईल अजूनही माहिती नाही. त्याच्यानंतर एक कोलाडचा ब्रिज आहे, आमटेमचा ब्रिज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंदापूर आणि माणगाव बायपास. जसजशा मुंबई गोवा महामार्गाच्या डेडलाईन एक वर्षांनी पुढे जात आहेत तसं इंदापूर आणि माणगाव बायपासचं काम कधी चालू होणार त्या डेडलाईन अजून म्हणजे ते काम कधी चालू होणार त्याची डेडलाईन आम्हाला अजून मिळत नाहीत. म्हणजे ते काम चालू झाल्यानंतर त्याची पुढची डेडलाईन आम्हाला मिळेल की तो कधी कंप्लीट होईल. आणि जोपर्यंत इंदापूर आणि माणगाव बायपास कंप्लीट होत नाही तोपर्यंत इंदापूर आणि माणगावची ट्रॅफिक कधीच ती कमी होणार नाही. तर परंतु आजच्या त्या दिवसाचं एक विशेष असं महत्त्व आहे की आता गणपतीसाठी मुंबईकर कोकणकर आपले गावाला जात असतात आणि माणगावची ट्रॅफिक नेहमीच जास्त असते. परंतु आज माणगाव पोलिसांनी व्यवस्थित सगळं व्यवस्थापन केल्यामुळे ते ट्रॅफिक बऱ्यापैकी व्यवस्थितपणे त्याने हँडल आहे ते केलेले आहे. मी माणगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो. आणि माणगावनंतर पुढे लोणेरेच्या ब्रिजचं पण काम अजून बरीच वर्ष रखडले, तर ते पण लवकरात लवकर हे जेवढे ब्रिजेस राहिले तेवढे लवकरात लवकर पूर्ण व्हावेत आणि इंदापूर आणि माणगावचं बायपासचं काम लवकरात लवकर चालू व्हावं असं जनआक्रोश समिती म्हणून आम्ही कामं करत आहोत. 18 वर्षाचा काळ कमी नसतो. 18 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे आणि बजेट पण अव्वाच्या सव्वा आहे. जवळपास तिप्पट चौपट बजेट वाढलं आहे. 15,000 कोटींच्या वरती खर्च झाला आहे.
तरी पण खड्डे आहेत रस्त्यांवरती. लोक खड्ड्यांवर सरकारला बोलतात. नेहमीची येतो पावसाळा म्हणीसारखं दरवर्षी तोच प्रश्न असतो. काय तुमच्या भावना आहेत? महत्त्वाचं सांगायचं म्हणजे प्रभू श्रीरामांनी 14 वर्षाचा वनवास भोगला आहे, परंतु आम्ही कोकणकर एवढे दुर्दैवी आहोत की आम्हाला 18 वर्ष होऊनसुद्धा आम्हाला या आमच्या हायवेचं काम पूर्ण होताना दिसत नाही. संपूर्णपणे नक्कीच या एवढ्या 18 वर्षामध्ये बरेच सरकारं आली आणि गेली. प्रत्येक पक्षाचं सरकार येऊन गेलं, परंतु कुणालाही इकडे आम्हाला कोकणकरांना थोडंसं समाधान द्यावं या रस्त्याच्या संदर्भात कधीच अजून वाटलेलं नाही. आणि यापुढे सुद्धा आता ते बोलत आहेत वर्षभरात करू 2 वर्षात, तरीसुद्धा जोपर्यंत ते पूर्ण होत नाही, जोपर्यंत आमचा रस्ता अक्षरशः आम्हाला समाधान वाटेल असं होत नाही. अजून आम्हाला शंका आहे की पुढच्या 2 वर्षात तरी होईल की नाही, याबद्दल साशंकताच आहे. अजून तुमचं काय मत आहे की काय म्हणजे कशा हे दरवर्षीचा हा प्रश्न असतो समोर, दरवर्षी त्याच गोष्टी येतात समोर? सरकारचं नेहमीच आहे. जेव्हा जेव्हा आपण मुंबईपासून निघतो कोकणाकडे जायला, आता तुम्ही बघतायत आमटेमच्या जवळचा ब्रिज मला सोडं चालू झाला आहे. नागोठण्याचं काम दोन्ही साईडनी बायपास छोटे रस्ते चालू आहेत, पण ते वेळोवेळी तिथे खड्डे पडत असतात. त्याच्यानंतर नागोठणा सोडला तर हे बायपासचं काम अजूनही चालू आहे. ते आता थोडं JCB लावून काय करतात कोणालाच माहिती नाही आहेत. इथून पुढे जर तुम्ही लोणेरेकडे गेलात तर लोणेरेचाही ब्रिज तेवढा वाटत नाही की जो भराव केला आहे पावसातनं तो भराव पण निघून जातो. तर मे बी 2 ते 3 वर्ष एक्स्ट्रा पण जाऊ शकतील. तरुण मतदार म्हणून आपण बघतो आणि आपल्याला माहिती आहे की ह्या गोष्टींचा दोष कुणाला द्यायचा? म्हणजे तुमच्या कोकणातले चांगले लोकप्रतिनिधी होऊन गेलेत, आजही सत्तेत आहेत, किंवा जसं त्यांनी सांगितलं की बरीच सरकारं येऊन गेली, मात्र जैसे ते परिस्थिती आहे. दोष द्यायचा कोणाला? दोष नाही देऊ शकत कुणाला, कारण ते सरकार पहिल्यापासून जेवढं चालत आलं आहे ते आत्तापासून ते चालतं आहे. म्हणजे त्यांनी जे चालवलं अगोदरच्या लोकांनी ते आत्ताही लोक चालवत आहेत. म्हणजे त्यांनी सुधरवले नाही किंवा आत्ताही सुधरवत नाहीत. पण आत्ता आमची एवढी इच्छा आहे की 18 वर्ष म्हणजे काय कमी नाही झाले. 18 वर्ष म्हणजे एक मुलगा लहानापासून मोठा होतो, तर मतदानाचा अधिकार येतो. हां, मतदानाचा एखादा अधिकार येतो त्याला, तर म्हणजे एक पूर्ण वय त्याचं निघून जातं. म्हणजे 18 वर्ष काही कमी नाही झाले, तर त्याचं पुढच्या म्हातारपणापर्यंत तरी रस्ता बनवावा या लोकांनी, ही आमची इच्छा आहे. कारण हे असंच राहू देऊ नये, एवढं तरी आहे म्हणतो. नाही मग आता म्हणजे ठीक आहे, 18 वर्ष होऊन गेली आहेत, बरंच नुकसान तुम्ही सहन केलं आहे. म्हणजे आकडेवारीसुद्धा बघितली आम्ही तर हजारो मृत्यू झालेत. आणि या म्हणजे मृत्यूंना जबाबदार कोण आहे हा प्रश्नसुद्धा आपल्याला निश्चितपणानं विचारावा लागेल. तुम्ही हे सगळं ज्यावेळेस पाहता त्यावेळेस अशी इतक्या दिवसांचा संताप कशा पद्धतीने व्यक्त? संताप तर आम्हाला भरपूर येतो. म्हणजे दोनच महिन्यापूर्वी माझा एक चुलत भाऊ, माझं गाव विघवली आहे, विघवलीमध्ये 2च महिन्यापूर्वी कशाने येते त्याचा ॲक्सिडेंट होऊन, मोटरसायकल आणि कारचा ॲक्सिडेंट होऊन तो जागेवरतीच गेला. म्हणजे आम्हाला त्याला वाचवण्याचा त्याने आम्हाला चान्स पण दिला नाही. तर ही आणि म्हणजे गव्हर्नमेंटकडून त्याचे नुकसान भरपाई तर काहीच नाही, आणि पुढे तर म्हणजे काही मिळेल असं पण काही वाटत नाही. आणि हे जे ॲक्सिडेंटचं जे महत्त्वाचं कारण आहे ते इंदापूर आणि बायपास पूर्ण इथे झाले नाही म्हणून. आणि इंदापूर बायपास जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंटने 22 कोटी सँक्शन करून अजून चार बायपास रस्त्यांची कामं त्यांनी हाती घेतली आहेत. परंतु ते 22 कोटी सँक्शन होऊन पण बरेच महिने झाले तरी पण अजून काही कामाला सुरुवात दिसत नाही. म्हणजे अजून काहीच दिसत नाही आहे. तर बायपासचं काम तर पुढेच राहिलं, पण जे बायपाससाठी अजून बायपास जे करणार आहेत त्याचं पण काम कुठे दिसत नाही आहे. एकदम शांत आहात तुम्ही लोक, एकदम कूल बोलता. कदाचित तुमच्या या शांत असण्याचा गैरफायदा शासन घेते असं वाटतंय का तुम्हाला? नक्कीच तुम्ही बघायला गेलात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही कोकणकर जो आहोत तो खरंच शांत आहोत, संयमी आहोत. कारण आम्हाला फक्त आतापर्यंत प्रेमच देत आलो आहे, म्हणे आमच्या जनतेला म्हणा की आमच्या लोकप्रतिनिधींना. त्यामुळे कुठेतरी पण नक्कीच जेव्हा माणूस शांत असतो, अति झालं की त्या शांततेचा कुठेतरी कडेलोट होतोच. आणि नक्कीच आम्ही कोकणकर जनता आता अक्षरशः बघूया 1-2 वर्ष त्यानंतर नक्कीच आमच्या याच्यातून कोणतरी एक रस्त्याच्या बाबतीत क्रांतिकारक होईल आणि कुठेतरी आम्हाला सकारात्मक असं दिसेल अशी आशा बाळगतो आम्ही फक्त. आणि आता जर ही परिस्थिती नाहीच बदलली तर पुढचं काय पाऊल असणार? आत्तापर्यंत पाऊल उचलले आम्ही, मोर्चे काढले, रस्त्यावर बसलो. या आता जसे काही आमचे वरिष्ठ लोक आहेत ते ठरवतील तेच आम्ही सुद्धा म्हणजे नव तरुण बोलता येईल आम्हाला, ते आम्ही त्यांच्यासोबतच राहू एवढी आमची तयारी आहे. पूर्ण रस्ता बंद करण्याची सुद्धा तयारी आहे. आत्ता एवढं करू आम्ही.
मग अशी आपला बोलता बोलता एक विषय निघाला होता की टेंडर प्रक्रिया आणि हे जे सगळे काही टप्पे आहेत या रोडचे, मुंबई गोवा महामार्गाचे, हे टप्पे कसे आहेत, या टेंडर प्रक्रियांमधला घोळ काय आहे, काही ठेकेदार ब्लॅकलिस्ट केल्याचं सुद्धा बातम्या आल्या होत्या सरकारनं निर्णय घेऊन, ही थोडीशी प्रोसेस समजून सांगा. मुंबई गोवा महामार्गाचे आपले 11 टप्पे, त्यातला पहिला जो टप्पा आहे तो पळसपे ते इंदापूर हा 84 किलोमीटरचा आहे. तो म्हणजे त्याचं काम म्हणजे खूप अगोदरच चालू आहे ते झालं होतं आणि नंतर इंदापूर ते झाराप हे 10 टप्पे नंतर आले. परंतु जे पळसपे ते इंदापूरचं काम आहे ते चालू आहे ते झालं होतं, तो कॉन्ट्रॅक्टर नंतर पळून गेला किंवा त्याने काम आहे ते थांबवलं आणि मग ते लिटिगेशनमध्ये गेलं. तर त्या लिटिगेशनमध्ये अजून 2-3 वर्ष गेलं. त्याच्यानंतर मग ते एक असं सोल्युशन काढलं की जो आता डांबरी रस्ता आहे त्याला व्हाईट टॉपिंग करून तो संपवायचा रस्ता. तर मग नंतर मग ते 42 किलोमीटरसाठी 2 आहे ते नवीन आहे ते कॉन्ट्रॅक्टर आले, एक जयंत म्हात्रे आणि दुसरं कल्याण इन्फ्राटोल. तर ते कल्याण इन्फ्राटोल आणि त्यांनी पण ती कामं त्यांची आहे ते चालू केली, परंतु ते पण कामं अजून 100% पूर्ण नाही झालेत. म्हणजे बरेचसे मगाशी मी सांगितलं तसे बरेचसे ते ब्रिजेस राहिलेले आहेत अजून. आणि त्याच्यानंतर इंदापूरपासून जे पुढच्या ज्या फेजेस आहेत त्यातल्या 7 ते 8 फेजेस जवळजवळ पूर्णपणे कंप्लीट झालेले आहेत. परंतु दोन ज्या फेजेस आहेत, आरवली ते काटे आणि काटे ते वाकेड, म्हणजे असं कुठून संगमेश्वरपासून हातकंबापर्यंत जे तिथले पण ते कॉन्ट्रॅक्टरनी काम आहे ते थांबवलं होतं. आता नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेत आणि त्यांनी ते काम आहे ते चालू केलं आहे. तसंच इंदापूर आणि माणगावचं बायपासचं पण तीच आहे ते परिस्थिती आहे. तर आता नवीन कॉन्ट्रॅक्टर कधी येतात आणि कधी आहे ते काम आहे ते चालू होते त्याची आम्ही वाट बघतोय. गणपती बाप्पा म्हणजे सगळ्यांनाच तसं तरी आहे, आराध्य दैवत सगळ्यांचंच. आणि मग बाप्पाला आणि एकूणच ह्या प्रशासनाला काय साकडा घालणार? बाप्पाला आम्ही कोकणी भाषेत एकदम गाऱ्हाणं आलं पाहिजे. हे देवा महाराजा, आमच्या या सरकारला काहीतरी चांगली सुबुद्धी दे गणराया. आणि आता 3च दिवसावर तू येणार आहेस, आम्ही भक्तगण तर तुम्हाला वाजत गाजत आणूच, पण आम्ही जे तुझे भक्तगण आहोत ते या मुंबई गोवा महामार्गातून अगदी सुरक्षित आणि सुखरूप आपापल्या घरी येऊ दे आणि त्याच पद्धतीत ते पुन्हा एकदा आपापल्या कामाच्या ठिकाणी तुझं विसर्जन झाल्यानंतर जाऊ दे. एवढंच गाऱ्हाणं मी गणपती बाप्पाला घालीन आणि या शासनाला सुबुद्धी दे एवढंच सांगेन. या महामार्गावर जवळजवळ गेल्या 18 वर्षामध्ये साधारण 4000 लोक आमचे कोकणकर मृत्युमुखी पडलेले आहेत आणि त्यांना जी झालेला आहे त्यांचा मृत्यू तो या हायवेमुळेच झालेला आहे आणि त्यांना कुणालाच आतापर्यंत 1ही रुपयाचा मोबदला मिळाला नाही. तर आमची तुमच्या माध्यमातून एकच मागणी आहे, कारण तो व्यक्ती एक मरत नाही तर त्याच्यावर डिपेंड असलेलं पूर्ण कुटुंब मरतं. त्यामुळे आमची तुमच्या माध्यमातून शासनाला हीच मागणी आहे की हे जे काही 4000 लोक आहेत याचा पूर्ण इत्थंभूत माहिती सरकारकडे आहे, तर त्यांना एक काहीतरी मोबदला मिळावा अशी आमची तुमच्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे. तर हा आक्रोश आहे कोकणातल्या जनतेचा आणि निश्चितपणानं हा 18 वर्षांचा आक्रोश आहे, साधासुद्धा नाही आहे. बरेच बळी या रस्त्यासाठी गेलेले आहेत आणि गाऱ्हाणं जे आहे कोकणकर आता सरकार दरबारी घालतायत, गणपती बाप्पाच्या चरणी घालतायत. 18 वर्षांचा संघर्ष छोटा मोठा संघर्ष नसतो. जसं की सांगितलं की 18 वर्षात म्हणजे एक मूल जन्माला येतं त्यावेळेस 18व्या वर्षी त्याला मतदानाचा अधिकार येतो. मात्र 18 वर्ष होऊनसुद्धा अजूनही हा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे. कधी पूर्ण होतो आहे याची प्रतीक्षा आम्हा सर्वांना आहे. कॅमेरामन राजू रेवणकर यांच्यासोबत निलेश झालटे, माणगाव, रायगड.